बाजूच्या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता अगोदर माझ्या चेहऱ्यावरती खूप जास्त डाग झाले होते। हे वांगाचे डाग होते आणि अगोदर 1-2च डाग होते, परंतु एवढे वेगाने लवकर असे डाग वाढले ना, पूर्ण चेहराच भरून गेला। आणि आता तुम्ही चेहऱ्यावरती बघाल तर एकही डाग नाही, कारण की मी हा घरगुती उपाय केला, मला रिझल्ट मिळाला, तुम्हालाही नक्कीच मिळेल। ट्राय करून बघा, पूर्ण प्रोसेस डिटेलमध्ये मी शेअर करणार आहे। यासाठी मी इथे घेतलेली आहेत काही तुळशीची पानं। याला मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, धूळ असेल तर निघून जाते। आणि त्यानंतर ही पानं कोरडी करायची आणि त्यानंतर आपल्याला इथे खलबत्त्यामध्ये टाकून याला थोडंसं ठेचून घ्यायचं आहे। इथे बघा जी तुळशीची पानं आहेत ना, ती मी अशी 7-8 9-10 अशी वापरलेली आहेत। कमी जास्त घेऊ शकता, लहान मोठ्या पानांवरती हे आहे, किंवा तुम्हाला किती हे बनवायचं आहे, बनवून ठेवायचं आहे की नाही, 1-2 व्यक्तींसाठी हवं असेल तर त्यानुसार तुम्ही हे कमी जास्त बनवलं तरी चालतं। खलबत्त्यामध्ये याला मी ठेचून घेतलेलं आहे आणि जास्त काही बारीक अशी पेस्ट करण्याची गरज नाही, थोडंसं असं मोठं जरी ठेवलं ना तरी चालेल। त्यानंतर ना बघा, आता जे तुळशीचे पानं आहेत त्याला बारीक करून घेतल्यानंतर यामध्ये असा भरपूर रस असतो, तर ते तशीच पानं आपल्याला एका छोट्या वाटीमध्ये काढायची आहेत। आणि त्यानंतर इथे मी दुसरी वाटी घेतलेली आहे, यामध्ये मी टाकलेली आहे इथे तुरटी। तुरटी जी आहे ना, आपल्या स्किनसाठी खूपच चांगली असते। तुरटीला तुम्ही जर ना म्हणजे एकदा वापरलं ना, तुम्हाला याचा इन्स्टंट रिझल्ट मिळेल। आणि त्यासोबत अगदी स्वस्तात किराणा मालाच्या दुकानात असते, घरामध्येही मिळतेच, त्यामुळे तुम्ही एकदा वापरून बघा। तुरटीचा एक छोटासा खडाही इथे पुरेसा होतो, त्यामुळे एक बारीक खडा आपल्याला असा तोडून घ्यायचा आहे। पावडर असेल तर पावडरच 2-3 चिमूटभर वापरलं तरी चालतं। त्यानंतर खलबत्त्यामध्ये टाकून याला मी थोडंसं असं बारीक करून घेणार आहे। बघा काय होतं ना, घरगुती उपाय करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, खर्चही होत नाही, आणि यामध्ये ना कोणतं असं केमिकल नसतं, त्यामुळे कसं रिझल्टही पटकन मिळतात आणि याचे कोणते साईड इफेक्ट नसतात। आता वांगाचे डाग एवढे जास्त भरपूर जणांना असतात ना, की अगदी पूर्ण कलरच चेंज होतो, किंवा खूप जास्त असं म्हणजे वेगळंच वाटतं आपल्याला, कधी हे डाग निघून जातील असं होतं, किंवा कॉन्फिडन्स येत नाही। तर हे जे आपल्याला प्रॉब्लेम आहेत ना, ते दूर करण्यासाठी हा उपाय तुम्हाला खूप कामी येणार आहे। तुरटी बघा मी बारीक करून घेतलेली आहे, साधारण 2-3 चिमूटभर एवढी ही तुरटी आहे, तर मी एवढी अशीच वापरणार आहे। आणि अगदी हा उपाय करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल ना, त्यावरती मी एक उपाय घेऊन आलेली आहे, ते पण मी तुम्हाला सांगते। तुरटी बघा इथे आता ना 2-3 वेगवेगळ्या प्रकारे वापरता येते, तर एक पद्धत मी तुम्हाला इथे दाखवत आहे। इथे मी तुळशीचे पानं जे ठेचून बारीक केली होती त्याचा रस मी तुरटीच्या पूर्ण पावडरमध्ये टाकलेला आहे, साधारण 4-5 थेंब इथे आपल्याला तुळशीच्या रसाची हवी आहेत। आणि त्यानंतर यामध्ये टाकायचं कोकोनट ऑइल। कोकोनट ऑइल हे अगदी शुद्ध असतं, प्युअर आपल्या घरी मिळतं, सर्वांना सूट होतं, स्किनसाठी चांगलं असतं, म्हणून इथे मी कोकोनट ऑइलचा वापर केलेला आहे। घट्ट झालं म्हणून थोडंसं वितळून घेतलं आणि अगदी 3-4 थेंब कोकोनट ऑइलची यामध्ये टाकायची आणि चांगलं याला व्यवस्थित मिक्स करायचं, एकजीव करून घ्यायचं, कारण की जसं तेल आणि पाणी आता हे थोडंसं वेगळं झाल्यासारखं होतं, पण चांगलं व्यवस्थित मिक्स केलं ना, हे पूर्ण असं व्यवस्थित आपलं सिरम तयार होतं। आता तुम्ही विचार करत असाल अगदी हे थोडंसं बनलं आहे, तर अगदी एवढंसं पुरेसं होतं एका व्यक्तीसाठी, आणि हे 2-3 वेळा तुम्ही लावू शकता, एवढं कमी हे लागतं। तुळशीची पानं आणि हे मिश्रण कधी कसं कुठे लावायचं हे आपण बघणारच आहोत। त्या अगोदर एक खूप महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। भरपूर कॉमेंट्स येत होत्या, त्यावरतीच एक उत्तर म्हणून हे मी व्हिडिओ बनवलेला आहे। सर्वांनाच असं वाटतं की आपली त्वचा उजळ, निखळ, टवटवीत असावी, पण बऱ्याच जणांना काही घरगुती उपाय करण्यासाठी वेळ नसतो आणि इतर कामापुढे आपण जास्त काही महत्त्व आपल्या त्वचेला देत नाही आणि त्याचे दुष्परिणाम आपल्या चेहऱ्यावरती दिसायला लागतात। अशा वेळेस आपल्याला वाटतं की असं काहीतरी मिळावं ज्यामध्ये जास्त काही करण्याची गरज नाही आणि रिझल्ट आपल्याला खूप छान मिळावेत। तर बघा मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नेचर शोअरचं पोर्स अँड मास फेशियल ब्युटी ऑइल। यामध्ये तुम्हाला डबल फायदे मिळणार आहेत। यामध्ये आहे SPF 50 जी की आपल्याला सनबर्न पासून वाचवतं, त्यासोबतच नॅचरल स्किन ग्लो तुम्हाला मिळेल, त्वचेवरील वाढलेले पोर्स लहान करण्यास मदत करतं, तुमच्या चेहऱ्यावर जर फाईन लाईन्स येत असतील तर त्या नॅचरली कमी करण्यासाठी देखील हे मदत करतं। आणि हो, तुम्हाला जर स्किन टोन सुधारायचा असेल तर त्यासाठी देखील हे काम करतं आणि हे कोलेजन वाढवण्यासाठी मदत करतं आणि त्वचेला मॉइश्चराईज करण्याचं देखील हे काम करतं। तर याला वापरणं देखील खूप सोपं आहे। यामध्ये बघू शकता ड्रॉप दिलेला आहे, चेहऱ्यावरती काही थेंब आपल्याला अशी लावायचे आहेत आणि सर्वात महत्त्वाचं आणि आवडतं यामधील माझी गोष्ट सांगते की हे लावल्यानंतर ना अजिबात असा चिकटपणा चेहऱ्यावरती वाटत नाही। बघू शकता तुम्ही, लावलं आहे असं ओळखूनही येत नाही, खूप छान स्मूथ आपली त्वचा होते आणि हे एक नैसर्गिक अँटीसेप्टिक म्हणून देखील काम करतं। सनस्क्रीन म्हणूनही तुम्ही याचा वापर करू शकता। त्यासोबतच बघा यामध्ये तुम्हाला भरपूर फायदे मिळणार आहे, जसे की तुम्हाला मुरुमाचे किंवा पिंपलचे डाग असतील तर ते देखील घालवण्यासाठी तुम्ही या ऑइलचा वापर करू शकता। फक्त थोडंसं असं आपल्याला घ्यायचं आहे, थेंब थेंब करून तुम्ही चेहऱ्यावरती लावू शकता आणि त्यानंतर बघा अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला हे लावायचं आहे। स्किनमध्ये खूप छान हे मर्ज होतं, अजिबात तुम्हाला स्टिकी, ऑइली, चिपचिप असं वाटणार नाही, कोणती एक लेअर दिल्यासारखं फील होणार नाही।
अगदी ओळखूनही येणार नाही की तुमच्या चेहऱ्यावरती तुम्ही काही लावलेलं आहे आणि अगदी स्मूथ सॉफ्ट अशी स्किन होते. आणि विशेष म्हणजे बघा, फेशियल ऑइल आहे, म्हणजे ऑइल म्हणजे थोडंसं कसं तेलकटपणा, चिकटपणा असा वाटतो, पण अजिबात या हातानेच बघा मी लावलेला आहे माझ्या चेहऱ्यावरती आणि अजिबात कुठेच असा मला चिकटपणा जाणवत नाही. आणि नेचर श्योर एक ट्रस्टेड ब्रँड आहे जे की नॅचरल वेलनेस प्रोडक्ट तयार करतं, त्यासोबतच प्युअर इन्ग्रेडियंट यामध्ये वापरले जातात. हा एक ट्रस्टेड ब्रँड आहे जो GMP व ISO प्रमाणित आणि आयुष संचालयाने मान्य केलेल्या युनिट्समध्ये तयार केला जातो. आणि हो, तुम्हालाही हे नेचर श्योरचं पोर्सन मास्क फेशियल ब्युटी ऑइल घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही याला खरेदी करू शकता. ज्यांना घरगुती उपाय करण्यासाठी वेळ नाही त्यांच्यासाठी हे आहे, पण ज्यांना घरगुती उपाय करायचा आहे ना, त्यासाठी आपला हा घरगुती उपाय देखील खूप कामी येणार आहे. त्यामुळे हे देखील तुम्ही करून बघा, तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळेल. कारण की मला मिळाला आहे. आता बघा, इथे मी घेतलेलं आहे जे आपण सिरम बनवून ठेवलेलं आहे, जे तुळशीच्या पानाचा रसाचं, तर ते घ्यायचं आणि अगदी थोडंसं डॉट करतं, जसा क्रीम लावतो ना तसंच फेसवरती लावायचं. किंवा तुम्हाला जर कुठे गालावरतीच, कपाळावरती, नाकावरती ठराविक ठिकाणीच काही डाग आहेत वांगाचे, त्या ठिकाणीच जर लावायचं असेल तसं देखील लावू शकता. पण मी पूर्ण फेसवरती लावते, कारण की माझ्या पूर्ण फेसवरतीच डाग झाले होते. आणि नाही म्हणलं तरी बघा, ते डाग नसतील पण टॅनिंग असते किंवा काळवटपणा असतो, ते देखील घालवण्यासाठी मदत होते या सिरमची. म्हणून मी पूर्ण फेसवरती याला लावायचे आणि लावून थोडेसे जेंटल मसाज करायचे. आणि हे जास्त लावायचे नाही, ऑइली वाटत नाही. अगदी याला रात्री तुम्ही जसं नाईट क्रीम म्हणून देखील वापरू शकता आणि बाहेर लावून गेलात तरी काहीच हरकत नाही. पण जर तुम्हाला दिवसा नको असेल तर रात्री झोपण्या अगोदर स्वच्छ चेहरा पाण्याने धुवून हे लावायचं, जेंटल मसाज करायची. तुम्हाला याचा बेस्ट रिझल्ट मिळेल, कारण की मलाही मिळालेला आहे. फक्त थोडंसं लागतं. अगदी स्वच्छ एखाद्या तुम्ही बॉटलमध्ये, कंटेनरमध्ये याला भरून ठेवलं ना, पाहिजे तेव्हा तुम्हाला वापरता येईल. 15 दिवस 20 दिवसपर्यंत तुम्ही याचा वापर करू शकता. मी देखील स्टॉकमध्ये याला भरून ठेवते. आणि कधी कधी असं होतं ना की बघा, एवढी कामं असतात ते काहीच करण्याचा वेळ नसतो. तर अशा वेळेस काय करायचं, सरळ आपल्या घरातील तुळशीची पानं तोडायची, स्वच्छ धुवायची, हाताने थोडी कुस्करायची आणि आपल्या चेहऱ्यावरती याला अप्लाय करायचं. तुम्ही बघाल याने देखील तुमच्या वांगाचे डाग खूपच छान लवकर निघून जातात. खूप चांगला रिझल्ट मिळतो. नक्की करून बघा. आणि या संबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा, जेणेकरून सर्वांना यामुळे मदत होईल. चला तर मग परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा.